नमस्कार मंडळी. बघा आता सकाळ सकाळ हरभरा काढायला आलो होतो. एवढा हरभरा काढलाय आणि एवढा खाली राहिलाय. इकडे पाठीमागे एवढा काढलाय. सकाळी 8 वाजता आलो होतो, तर 8 वाजता तेवढा येऊन काढलाय आम्ही आईनं दोघीनं. तर एवढा आणि निमा राहिला इकडे काढायचा. तर बघा आता तुम्हाला म्हणलं दाखव. आमचं जुने आंबे आहेत हे. ह्या जुन्या आंब्याची झाडं इथे एक 5-6 झाडं होते, त्यातले आता फक्त 4च झाडं राहिले, तर बाकीचे 2-3 वाळून गेले. तर आमच्या घरापासून लय लांब आहे शेत हे. तर बघा आता तुम्हाला दाखवते मी आमचं. ह्याच्यात आपलं बालपण फिरलेलं असतं, आपण राहिलेलं असतं, तिथलं खाल्लं पिल्लेलं असतं आंबे तुंबे मस्त. तरी एक आईकडं आले की एक आठवणच असते, आठवणच होती की आपण लहानपणी कशी येत होतो इकडे शेतामध्ये आईच्या मागं आंबे खायला. डहाळे असतात, गाजरे असतात. तर इथं बघा आता जसं पहिलं होतं तर सगळं तसं आहेच आता सध्या आहे. तर ते पहिली आठवण काढून खूप आनंद वाटते. तर तुम्हाला पण दाखवते मी. बघा आमच्या शेतातला आईच्या तर आंब्याची झाडं ती. आता गाजरं काढायला जायचंय. इळा आणला, दुसरं काय झाला इळा. तर आमची गाजरं काढायची म्हणून मी इळा आणि पिशवी घेऊन आली. आणि हे बघा तिकडे झाडे दिसतात नाही, तर ही आपली झाडं येतं. ही आम्हाला 3 चुलतं येतं, तर 3 चुलतात सामायिक झाडं येतं. ही आता सध्या 4 झाडं राहिले, तर मधली 2 झाडं वाळून गेली. आणि तिकडे ज्वारी गहू आणि ज्वारी इकडं, आणि हे हरभरा, आणि इकडे एक गहू बघा लावलेला गहू आहे. तर लावलेला गहू ह्याला काय म्हणतात बघा, ते कसला तरी काय नाव लक्षात येईना माझ्या नाव ती. तर ती गहू आहे ही. आणि तिकडे तिकडे बघा ही पवटा आहे, पवटा काढून टाकलाय. तर ही पवटा सगळा गोळा करून टाकलाय. आता मळायचा आहे, मळण्यासाठी वाळू टाकलाय थोडासा. आणि बघा ही शेंगा किती छान आहेत. त्याला पवटा म्हणतात, राजमा म्हणतात, पवटा म्हणतात. 2-3 प्रकार आहेत हे. कारण पहिला आपल्या इकडे नव्हता, आता सध्या आलाय हे. आणि तिकडे बघा हिर दिसते ना, तर लाईट नसल्यावर तसलं ते जोडे लाईटीचं, सोलर का काहीतरी म्हणतात ना, ते जोडे. ते आता आपल्यापाशी लाईट नसली तर लाईट राहते ती. चला चला आता गाजरं काढायला जाऊया. हे बघा गहू हे आणि तिकडे राहिलाय थोडा थोडा पवटा काढायचा. हे छान गहू आलाय, लावलेला आहे हे गहू, पेरलेला नाहीये. हे चल बाय मया चल. तर इकडे बघा हे चुका शेपा पेरल्या होत्या, ह्याच्यात शेपाच गेल्या वाटते सगळ्या वायाला. तर हे कांद्याचं रोप टाकलेलं आहे. तरी कांद्याचं रोप बघा किती छान आलंय ना. ह्यात गवत झालंय, एक गवत काढाय पाहिजे त्यातलं, पण काढलेलंच नाही. आणि कांदे लावायला सुरुवात आहे, कांदे लावायला चालू आहेत. इकडे ही मेथी मया इळा घे ग बाई. तर तुम्ही बघता सगळा महाग सगळं म्हणजे कसं असते घरच्या घरी म्हणल्यावर शेपा, भाजीपाला, मेथी, पुन्हा कांदे आणि कसं खायापुरतं सगळं सगळं थोडं थोडं लावलेलं असते. तर बाजारात जायची गरज लागत नाही एवढं भाजीपाला आणायची, म्हणून आपलं थोडं थोडं सगळं शेतामध्ये लावायचं. तरी बघा आता तिकडे तिकडे पलीकडे वांग्याची झाडं आहेत, लसूण, मिरची, आणि ते शेपाची झाडं किती मोठाली झाले. तर नाही बडीशेपचं झाड दिसायला लागलंय. ते हे बडीशेपचं झाड आहे लावलेलं वाटायले. आणि हे बघा हे मेथीला बी आले. हा काढायचे थांब. तर तुम्हाला बडीशेपचं झाड लावलेलं बघायचं का. एवढं बडीशेपचं झाड आले हे लावलेलं. तर ह्याच्यावर मोहळाच्या माश्या येतात चावत्याना हे करद्या. तर हे बघा किती मोठं झाड झाले बडीशेपचं. हे बघा एक लावून बघितली होती, येते का त्यांनी. चला आता मस्तपैकी आपण छान छान गाजरं काढूया. तरी ते गाजरं बघा हे आता गाजरं उकरून काढायचे. ते इळा आणलाय मी. आणि तिकडे कुदळ पण आहे की ग मया. ह्या काही तर कुदळ पण आहे, बघितलंच नाही. आणि आता आंब्याला ह्या वर्षी आहे का ना, हे तवर आलाय, थोडासा तवर आलाय, लई नाही. इकडे तरी आलाय थोडा थोडा, पण तिकडच्या दुसऱ्या आंब्याला तर काहीच तवर आलेलं नाहीये. किती छान बघा आमचं बालपणीचं शिवार ही. खूप मस्त आठवण येते इथं. हा वांगे वांगे लागलेत. अरे वा झाडाला वांगे आहेत. होय की ग, वांगे पण आहेत की. हे थांब थांब, इथलं योखित आहे वांग, योखित आपण घेऊ. ती पिकलेलं आहे का, तर आपण भाजी पुरते घेऊ. इथं लसूण छान आलाय लसूण. तर आपण वांगे 2-3 घेऊ भाजी पुरते. किती छान आले. तर
तर हे बघा माग सर काटा असतोय बाई त्याला. ए येड्यानं नसतं बाय एकदम. पिशवी हे करा आपण, मी पिशवीत टाकते हा. तर हे बघा ताजे ताजे वांगे मस्त बघा, गावरान वांगे. तर किती छान कलर आहे ना. आता भरलं वांग करायचं हे. तर बघा किती छान वांगाचा कलर आहे. हे काटा मोडून म्हणजे त्या स्टॉल आहे का माझा, ते स्टॉल काढ. हे बघा हे तर किती मोठाले आलेत. तर बघा किती छान सुंदर वाटायलेत ना वांगे. अशी भाजी झणझणीत मस्त भाजी बनवायची का ना आता. हे ताजे ताजे वांगे वांगे. तर हे बघा किती ताजे ताजे वांगे घेतल्यात तोडून मी भाजी पुरते. आता चला आता गाजरे काढूया आपण. तर हे बघा किती मिरच्या पण पिकल्यात आणि हे गाजरे इथं. तर इथं कुदळ पण आहे, त्या कुदळीनं असे गाजरं काढायचे. तर बघा इथं छोटे छोटे गाजरे येतं हे लहान लहान. तर तिकडे पलीकडे मोठाले इथं असे खांदून काढावं लागतं. तिकडे पलीकड चल माही पलीकड. तर बघा हे गावरान गाजर आहेत असे छान छान. इथं निघतच नाही तर लय खुडून निघतात लगेच. तर बघा हे किती छान आहेत, एकदम गोड आहेत कारण जास्त पाणी दिलेलं नाही त्याच्यामुळं. तर बघा किती मज्जा आहे ना आमची. ताजे ताजे खायची, काढातले शेतातलं काढलं की खायचं. तर बघा तर बघा या आई काढायली गाजर काय जास्त निघाना गेले तर कारण लय खोल आहे. मग काढलं एवढं भारी लागतंय. किती लाल पण आहे बघा. तुम्ही गाजराचा हलवा करतात ना, ती गाजर येते हे आम्ही ताजे ताजे काढून मस्त मस्त खातात. बघा एवढे आता चला थोडीशी काढतात, निघानाच गेलेत एकतर. जेवण करायचं जायचे घरी. तर बघा हे बघितलं का आमचं सगळं शिवार. तिकडे कोप पण आहे छोटीशी केलेली बसायला. पाणी आहे तिथं कारण पावसा पाण्याचं लेकरायला लागते कोप म्हणून तिथं छोटीशीच कोप केली. बघा चला आता मंडळी बाय. बघा आता सगळं आमच्या इथले पलीकडे ऊस आहे.